कोणतेही शुभ कार्य असो किंवा एखाद्या व्यक्तीचा सत्कार असो, ते शुभ काम किंवा एखादी पूजा ही कधीच नारळाशिवाय पूर्ण होत नसते. तर नारळाला इतके महत्त्व का दिले जाते? किंवा आपण पूजेमध्ये किंवा त्या शुभ कामांमध्ये नारळ कसा वापरायचा किंवा वापरलेल्या नारळाचे नक्की काय करावे? तर याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. नारळ मानवाला चारित्र्य पूजनाची प्रेरणा देत असतो. म्हणूनच याला श्रीफळ सुद्धा म्हणत असतात. श्रीफळ हे मनुष्य जीवनाचे व मनाच्या वैभवाचे प्रतीक आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजेच ऐश्वर्य, समृद्धी. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच. हीच त्या झाडातली खरी श्री आहे. म्हणूनही ते उत्तम, टिकाऊ, आरोग्यदायी, एकाच वेळी क्षुधा व तृष्णा भागवणारे फळ आहे. म्हणूनच ते श्रेष्ठ फळ म्हणजे श्रीफळ म्हणून ओळखले जाते. नारळाच्या शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते. जसे की नारळी पौर्णिमा. समुद्राचा सन्मान म्हणून नारळ अर्पण केला जातो आणि त्याच्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. श्रीफळ म्हणजे नारळ. हे शुभ निदर्शक फळ असून ते सृजन शक्तीचे फळ मानलेले आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. लक्ष्मीला नारळ फार आवडतो म्हणून याला श्रीफळ हे बहुमानाचे व आदराचे नाव प्राप्त झाले आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नारळाला अनिवार्य असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंगल कार्यारंभी इष्टदेवापुढे पानाचा विडा, सुपारी व नारळ ठेवण्याची प्रथा आहे. नारळ हे महाफळ म्हणून देवाला अर्पण करतात. शुभ कार्याप्रसंगी घराच्या दरवाजावर ते तोरण बांधतात. त्यात मध्यभागी नारळ गुंफले जाते. तसेच नववधू माहेरवाशीन सासरी जायला निघाली की असोला म्हणजे न सोललेला नारळ देण्याची पूर्वी प्रथा होती. हा नारळ नववधूच्या हस्ते रुजत घालीत. नववधूला संतती प्राप्तीचे सुख लाभावे ही त्यामागची कल्पना होती. यावरून अपत्यहीन स्त्री आपल्या इष्टदेवतेला नारळाचे तोरण बांधण्याचा नवस बोलत असते. नवजात बालकाच्या नामकरणाप्रसंगी नारळाची कुंची घालून प्रथम पाळण्यात घालतात आणि मग त्या बाळाला किंवा त्या मुलाला पाळण्यात ठेवले जाते. नारळ हे भावी अपत्याचे प्रतीक असल्याने नववधूंची आणि सुवासिनींची ओटी देखील नारळाने भरली जाते. त्यालाच आपण खणा नारळाची ओटी असे म्हणत असतो. आता जेव्हाही आपण एखाद्या स्त्रीची किंवा देवीची ओटी भरतो तर तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तर त्या म्हणजे देवीच्या ओटीतील नारळ किंवा एखाद्या स्त्रीला आपण जेव्हाही ओटी भरतो तर तो नारळ हा नेहमी अखंड म्हणजे शेंडी असलेला असावा. त्यानंतर देवीला ओटी भरताना नारळावर कुंकू आणि स्वस्तिक काढून तो नारळ साडी आणि खणासोबत देवापुढे किंवा कुलदेवीच्या मूर्तीसमोर अर्पण करावा. ओटी भरल्यानंतर नारळ खाली न ठेवता प्रसाद म्हणून घरी आणून फोडणे किंवा पूजेत ठेवणे शुभ मानले जाते. त्यानंतर ओटीतील नारळ हा नेहमी म्हणजे फुटलेला नसावा, त्याला शेंडी असावी, अखंड नारळ असावा. नारळ स्वच्छ पुसून घ्यावा. त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये साडी, खण, तांदूळ किंवा गहू यासोबत नारळ ठेवावा आणि नारळाची शेंडी ही नेहमी त्या स्त्रीच्या बाजूस असली पाहिजे. नारळाची शेंडी देवीच्या मूर्तीकडे किंवा वरच्या दिशेने असावी. ओटीचे साहित्य पूजेनंतर प्रसाद रूपात वापरले जाते. परंतु ओटीतील नारळ हे अत्यंत पवित्र मानले जात असल्याने तो फोडून प्रसाद सर्वांना वाटला जातो. जेव्हाही आपल्याला घटस्थापना करायची असेल किंवा कोणत्याही पूजेमध्ये कलश स्थापन करायचा असेल तर कलशावर नारळ ठेवला जातो आणि कलशावर म्हणजे कलशाच्या तोंडावर जेव्हा आपण नारळ ठेवतो मध्यभागी तर तेव्हा नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही नेहमी वरच्या बाजूला राहील अशा प्रकारे नारळ ठेवला जातो आणि कलश स्थापन केला जातो. त्याचबरोबर दररोजच्या पूजेमध्ये किंवा विशेष सणासुदीला देवघरामध्ये नारळ ठेवला जातो. हवनकुंडामध्ये आहुती म्हणून नारळ अर्पण केला जातो. म्हणजे नारळ हा नेहमी हवनकुंडाच्या आगीत टाकून तो अर्पण केला जातो. शुभ कार्य कोणतंही असेल म्हणजे गृहप्रवेश, वाहनपूजा, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा कोणताही नवीन उपक्रम सुरू करताना नारळ वापरला जातो. गणपती बाप्पा, लक्ष्मी देवी किंवा इतर देवतांना नैवेद्य म्हणून नारळ अर्पण केला जात असतो. मंदिराच्या कळसावरही सर्वोच्च ठिकाणी नारळाची प्रतिकृती घडवतात. श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. सागर किनारी वास्तव्य करणारे लोक व कोळी बांधव महासागराला नारळ अर्पण करून जलदेवतेचे पूजन करत असतात. महाबली, मारुती, शक्तिदेवता, इष्टदेवता व ग्रामदेवता यांच्यापुढे नारळ फोडण्याची परंपरागत प्रथा आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी कुलदैवत, आपले जागृत देवस्थान तसेच भूमीच्या
आणि घराच्या संरक्षणक शक्तीला प्रसन्न करून अनिष्ट घटना घडू नये या उद्देशाने नारळ देतात. हा प्राचीन नरबळीचा पर्याय आहे आणि नरबलीच्या अघोरी प्रथेत बळीचे शरीर देवापुढे ठेवत असत. नरबली प्रथा बंद झाल्यावर त्याऐवजी पूर्ण नारळ किंवा तो फोडून त्याची शकले देवापुढे ठेवण्याची प्रथा घडली. नारळाला ब्राह्मण मानण्याचा एक संकेत आहे. म्हणून नारळ फोडतेवेळी त्याची संपूर्ण शेंडी काढून शिखा नष्ट करू नये. शेंडीसकट नारळ हा नरमुंडाचा प्रतिनिधी आहे. म्हणजेच कोणत्याही पूजा असेल किंवा कुठलेही शुभ कार्य असेल तर त्यावेळी नारळ नेहमी अखंड असावा, म्हणजे शेंडी असलेला असावा. जलाने पूर्ण भरलेला कलश घेऊन त्यावर पाने, फुले, फुलवीत नारळ ठेवून पूजेला आसनस्थ व्हायचे असते. नारळामध्ये जसे पाणी असते तसेच आपल्या मनातही ओलावा असावा ही त्यामागची विशुद्ध भावना आहे. नारळ हा सद्भावना, सत्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून नारळाची पूजा करतात. याचा कोणताही भाग वाया जात नसल्यामुळे दक्षिण हिंदुस्थानात लोक हरा सोना म्हणतात आणि इतरत्र नारळाला कामधेनू म्हणतात. कोकणवासीय नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे कुणालाही देताना तो शेंडीची बाजू पुढे करून लाल कुंकू लावून देण्याची प्रथा आहे. नारळ मानवाला चारित्र्यपूजनाची प्रेरणा देत असतो. म्हणूनच श्रीफळ हे मनुष्य जीवनाचे व मनाच्या वैभवाचे प्रतीक आहे. अशा अनेक भावनारूपांनी भारतीय मनाशी नाते जोडलेला नारळ हा आपल्या जीवनाशी एकरूप झालेला आहे. म्हणून नारळाला इतके महत्त्व दिले जाते. देवाच्या पूजेपासून ते इतर कोणत्याही शुभ कार्यात सर्वात पहिला आणि मोठा मान असतो तो नारळाचा. नारळाशिवाय हिंदू धर्मात कोणतीही धार्मिक कार्य पूर्ण होत नसतात. लहान मोठ्या मंदिराबाहेर कायम नारळाची दुकानं आपल्याला पाहायला मिळत असतात. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे स्थान सर्वोच्च आहे. नारळाशिवाय पूजाविधी होऊ शकत नाही. काही जण नारळाला सजीवरूप देखील मानतात, कारण नारळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे आहेत, एक तोंड देखील आहे. नारळ फोडल्यावर त्यातून पाणीच येते. ते अमृतासमान मानले जाते. म्हणजे श्रीलक्ष्मीचे फळ मानले जाते. यामुळेच प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे. नारळाला पूजेनंतर आशीर्वाद स्वरूप म्हणून देखील देण्याची पद्धत आहे. श्रीफळ शुभ, सुख, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. एखाद्या व्यक्तीचा सन्मान करायचा असेल तरी सुद्धा सन्मान करण्यासाठी श्रीफळ आणि शाल दिले जाते. सामाजिक चालीरीतींमध्ये नारळ भेट देण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी नारळाची पूजा केली जाते. नारळाच्या उत्पत्तीबद्दल एक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे. भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. नारळाच्या झाडाला तर कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक गोष्टीचा वापर होतो, त्यामुळे हे झाड कल्पवृक्ष आहे. नारळामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो अशी मान्यता आहे. तसेच नारळावर दिसणारे 3 डोळे म्हणजेच शंकराचे त्रिनेत्र असल्याचे देखील सांगितले जाते. त्यामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजाविधीत त्याचा वापर केला जातो. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात नारळाचा उपयोग केला जातो. नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणूनच त्याचे वाटप केले जाते. पूजेमध्ये किंवा एखाद्या शुभ कार्यामध्ये नारळाचे किती महत्त्व आहे हे तर आपण बघितलंच आहे. पण जेव्हाही आपण पूजेमध्ये म्हणजे नारळ वापरतो तर त्याचं नंतर काय करायचं ते आपण पुढे बघूया. तर जेव्हाही आपण ओटी भरतो किंवा पूजेतील नारळ हा अत्यंत पवित्र मानला जातो किंवा आपल्याला आशीर्वाद स्वरूप जो नारळ मिळतो तर तो खूप पवित्र मानला जातो. त्यामुळे त्याचा आदरपूर्वक वापर करणे महत्त्वाचे आहे. तर त्या नारळाचे नंतर प्रसाद म्हणून वाटणे म्हणजे नारळ फोडून त्यातील खोबरे आणि पाणी कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्यावे. त्यानंतर हा नारळ फोडून त्यापासून एखादा गोड पदार्थ जसे की नारळाची बर्फी असेल, करंजी, मोदक किंवा नारळी भात तुम्ही तयार करू शकतात. म्हणजे थोडक्यात तो नारळ फोडून आपण म्हणजे एखादा गोड पदार्थ किंवा प्रसाद म्हणून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना द्यायचा आहे. त्यानंतर जर नारळाला कोंब आलेला असेल तर तो शुभ असतो आणि नारळाला कोंब आलेला असेल तर तो आपल्या घरात तोरणामध्ये तुम्ही लावू शकतात. नारळाचे तोरण लावणे शुभ मानले जाते आणि किंवा तसेच तो नारळ तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये किंवा जमिनीतसुद्धा रुजवू शकतात. त्याचं छान असं वृक्षारोपणसुद्धा होऊ शकतं. तर अशा योग्य रीतीने आपण कोंब आलेल्या नारळाचा उपयोग करायचा आहे. आणि जर नारळ फोडताना खराब निघाला किंवा खराब झालेला असेल किंवा फोडता येत नसेल तो नारळ तर तो आपण वाहत्या पाण्यामध्ये किंवा
समुद्रामध्ये, एखाद्या नदीमध्ये विसर्जित करू शकतात. आणि एखादा नारळ जर वाळलेला निघाला असेल, म्हणजे वाळलेल्या नारळाचे काय करावे? जर नारळ खूप वाळला असेल, तर तो गणपती किंवा इतर पूजेच्या वेळी देखील तुम्ही पुन्हा वापरू शकतात. फक्त पूजेमध्ये वापरलेल्या नारळाचा वापर करताना तो अस्वच्छ ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कलश स्थापन आपण जो पूजेमध्ये केलेला असतो, तर तो आपण कुलदेवतेचा कलश किंवा अ, देवीचा रूपात आपण कलश स्थापन केलेला असतो. म्हणजे जसं की मार्गशीर्ष गुरुवार असतील, तर मार्गशीर्ष गुरुवारी आपण त्या कलशाला, त्या नारळाला अत्यंत छान पद्धतीने देवीच्या रूपात सजवत असतो. तर एक प्रमाणे देवीचं स्वरूप किंवा देवीची प्रतिमा त्यामध्ये असते. कुलदेवतेचा कलश आपण मानत असतो. तर त्यामुळे आपण तो नारळ म्हणजे कलशावरचा जो नारळ असतो, तर तो न फोडता एखाद्या स्वच्छ लाल कपड्यात गुंडाळून देवघरात किंवा तिजोरीत ठेवू शकतात. यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येते. त्याचबरोबर तुम्ही जर तुम्हाला नारळ फोडायचा नसेल, तर तुम्ही छान असं कुंडीमध्ये किंवा एखाद्या शेतामध्ये मोकळ्या जागेत तुम्ही त्याचं वृक्षारोपणसुद्धा करू शकतात. तर अशा पद्धतीने योग्य वापर तुम्ही कलशातील नारळाचा करू शकतात. जर तुम्हाला फोडायचा नसेल तर किंवा काही जण नवरात्री किंवा पूजेनंतर कलशातील जो नारळ असतो, तर तो फोडून घरातील सर्वांना प्रसाद म्हणून सुद्धा देत असतात. हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं. पण असं म्हणतात की तो देवी स्वरूप कलश किंवा नारळ असतो, तर त्यामुळे फोडू नये. त्यामुळे आपण योग्य रीतीने त्याचा वापर करावा. नारळाचा बाहेरचा भाग कठीण असतो, म्हणजे तो मनुष्याच्या अहंकाराचे प्रतीक आहे. तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग हे शांततेचे सत्वगुणाचे प्रतीक समजले जाते. नारळ फोडण्याचा अर्थ असा असतो, की आपण आपला अहंकार देवाच्या चरणी अर्पण करतो. प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळ वाढवला म्हणजेच फोडला असे म्हटले जाते. असे म्हणतात असे म्हणतात, की नारळ फोडल्यामुळे शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि आपले शुभ कार्य हे व्यवस्थित पार पाडते. नारळाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एकाक्षी नारळाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक आहे. कारण माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अतिशय प्रिय आहे. एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला फक्त एकच डोळा असतो. सामान्यतः नारळाला 3 डोळे असतात, पण एकाक्षी नारळामध्ये फक्त एकच असतो. हा नारळ खूप दुर्मिळ मानला जातो आणि हिंदू धर्मामध्ये त्याला खूप शुभ मानले जाते. एकाक्षी नारळ माता लक्ष्मीला अर्पण केला तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहते आणि घरात सुख, शांती, समाधान असते. एकाक्षी नारळ ज्याच्या घरी त्याला धनसंपत्तीची कमी कधीच होत नाही असे म्हणतात. अत्यंत दुर्मिळ एकाक्षी नारळ हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. असेही मानले जाते की ज्याच्याकडे हा नारळ आहे, तो आयुष्यात कधीही कोणत्याही आर्थिक समस्यांना तोंड देत नाही. ज्याच्या घरात परिपूर्ण मंत्र, जीवन प्रतिष्ठा असलेला एकाक्षी नारळ असतो, त्याच्या घरात कायमस्वरूपी लक्ष्मी निवास करते. जो एकाक्षी नारळ ज्याच्याकडे असतो, त्याला कायम संपत्ती, ऐश्वर्य आणि सर्व प्रकारचे सुख देखील मिळत असते. आता मंदिरांमध्ये देवासमोर किंवा देवीसमोर नारळ फोडण्यात येतो. त्याच्या पाठीमागे बलिदानाचा भाव आहे. म्हणजे मनुष्य किंवा पशु यांचे बलिदान देणाऱ्या प्राचीन मानवाला आपल्या ऋषींनी समजवण्याचा अविश्रांत प्रयत्न केला. उपासनेच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या बलिदानाच्या मागे असलेल्या त्याच्या भावनेला समाधान देण्यासाठी ऋषींनी त्याला विश्वामित्राने निर्माण केलेल्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळ ह्याचे बलिदान द्यायला सुचवले. म्हणजे नारळालाही डोके, शेंडी, नाक, 2 डोळे वगैरे आहे. मंदिरात फोडलेल्या नारळाचा अर्धा भाग मंदिरात ठेवून खालचा अर्धा भाग प्रसाद रूपात नेण्याची पद्धती आहे. जेव्हा बलिदान पूर्वी दिलं जायचं त्यावेळी रक्ताचा शिडकाव केला जायचा किंवा रक्ताचा छिडकाव व्हायचा. त्यासाठी ऋषींनी सांगितले, की देव किंवा देवीच्या मूर्तीला सिंदूर लावा आणि त्याच्यावर नारळाच्या पाण्याचा छिडकाव करा. त्यामुळे रक्ताचा लाल रंग देखील पाहायला मिळेल. या रीतीने ऋषींनी मानवाला नरहत्या किंवा पशुहत्येपासून वाचवले आणि मानवाने हिंसेतून अहिंसेकडे पुढे-पुढे जाण्याच्या महान कार्याच्या निमित्ताने श्रीफळाने स्वतःचे बलिदान देखील दिले. या दृष्टीने मानवाच्या सांस्कृतिक प्रगतीमध्ये श्रीफळ हे आदिमानव व संस्कृत मानव यांच्यामधल्या सेतूसारखे आहे. हिंदू धर्मामध्ये महिला नारळ का फोडत नाही? तर यामागचं कारण म्हणजे भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाठवलेले फळ आहे. त्यावर माता लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच माता लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही. नारळ हे एक बीज आहे असे मानले जाते आणि स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देत असते. म्हणूनच नारळ फोडणे स्त्रियांसाठी योग्य मानले जात नाही. जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेस समस्या येते, असे सुद्धा म्हटले जाते. नारळ फोडण्यासाठी जास्त शक्तीची गरज असते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये शारीरिक शक्ती जास्त असते. त्यामुळे स्त्रियांऐवजी पुरुषांना नारळ फोडण्याचे काम सोपवले जाते. श्रीफळ हे बारामाही फळ आहे. ते दीर्घकाळ टिकू शकते. म्हणून प्रत्येक शुभ कार्यामध्ये, पूजा कार्यामध्ये ते सहजपणे उपलब्ध होते.
कोणतेही शुभकार्य बलिदान दिल्याशिवाय सफल होत नाही. या गोष्टीच्या स्मृतिरूपात प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्रीफळाची आवश्यकता स्वीकारण्यात आलेली आहे. आणि श्रीफळाला किंवा नारळाला पूजेमध्ये आपल्या शुभ कार्यामध्ये खूप महत्त्व दिले जाते. तर अशा प्रकारे आपण नारळ का फोडले जाते किंवा नारळाला इतकं महत्त्व का आहे, नारळाचा पूजेमध्ये कुठे, कसा आणि त्यानंतरचा वापर कसा करायचा, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.